आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे कैरीचा आणखी एक वेगळ्या प्रकारची चटपटीत चटणी। या अगोदर आपण कैरीच्या चटणीचा एक प्रकार चॅनलवर पाहिलेला आहे आणि आता वेगळ्या प्रकारची कैरीची चटणी मी बनवणार आहे। ही रेसिपी देखील खूपच सोपी आहे आणि पटकन बनणारी आहे। चला तर आता लगेचच पाहूया। आंबट गोड तिखट चवीची अशी ही कैरीची चटणी कशी बनवायची ते। कैरीची चटणी बनवण्यासाठी मी इथे कैऱ्या घेतल्या आहेत। ह्या कैऱ्या स्वच्छ धुवून आणि पुसून घेतल्या आहेत। याचे देठाकडील भाग काढून टाकायचा आहे आणि व्यवस्थित चिरून फोडी करून घ्यायच्या आहेत। इथे या फोडी मी जाडसर कट करून घेतल्या आहेत, कारण मिक्सरला जाडसरच फिरवून घ्यायच्या आहेत। आता मिक्सरमध्ये ही कैरी जाडसर फिरवून घेऊयात। अशी जाडसर ठेवली आहे। आपल्याला इथे आपण फोडणी घालून कैरीची चटणी बनवणार आहोत। त्यासाठी एका भांड्यात तेल गरम करत ठेवले। त्यामध्ये सर्वप्रथम 1 चमचा मोहरी घालायची। मोहरी चांगली तडतडायला लागली की यामध्ये पाव चमचा जिरे घालायचे। त्यानंतर ठेचलेला लसूण घालायचा। लसूण थोडासा फ्राय झाल्यानंतर यात थोडेसे हिंग घालायचे आहे आणि गॅस बंद करायचा आहे। आता यामध्ये पाव चमचा हळद आणि 2 ते 3 चमचे काश्मीरी लाल तिखट घालायची, किंवा तुमच्याकडे दुसरे लाल तिखट असेल तर तेही घालू शकता। गॅस बंद करून हळद आणि लाल तिखट घातल्याने ते तेलामध्ये जळत नाहीत आणि फोडणी छान होते। आणि अशा केलेल्या फोडणीने कैरीची चटणी खूप छान बनते। आता यामध्ये बारीक केलेली कैरी घालायची। त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। या कैरीच्या चटणीमध्ये तुम्ही साखर किंवा गूळ घालू शकता, तर मी या ठिकाणी साखर घातली आहे। तुम्ही पाहू शकता आपल्या कैरीच्या चटणीला छान असं टेक्स्चर आले। ही कैरीची चटणी तुम्ही भाकर, चपाती किंवा कोणताही पराठा, त्याचप्रमाणे भातासोबतही तोंडी लावण्यासाठी घेऊ शकता। आंबट गोड तिखट चवीची अशी कैरीची चटणी तुम्ही नक्की करून बघा। ही रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा।